फडणवीस साहेब काय म्हणतात बघा. पक्ष आणि विशेषतः काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करून त्यांनी रांगा लावाव्या असा प्रयत्न करतोय. केंद्र सरकारने, गॅस कंपन्यांनी, सचिवांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे, घरगुती गॅसचं कुठेही संकट नाही. जेवढे महिन्याला आपल्याला लागतात तेवढी डिलिव्हरी आपण दिलेली आहे. त्यामुळे कोणीही या ठिकाणी चिंता करण्याचं कारण नाहीये, विनाकारण रांगा लावण्याचं कारण नाहीये. ऑनलाईन बुकिंग होत आहे, लोकांना वेळेत गॅस मिळण्याकरता पूर्ण गॅस आपल्याकडे उपलब्ध आहे. काही पक्ष आणि विशेष हे म्हणत आहे काँग्रेसचे लोक भ्रमित करत आहे की त्यांनी रांगा लावल्या पाहिजे जनतेनी गॅस सिलेंडरसाठी. आता ह्या चाणक्याला काय म्हणाव, हा चाणक्य दीड शहाण आहे, लोंबडीसारखा शहाण आहे, चालाक आहे फडणवीस. माझं एकच म्हणणं आहे, OTP येतो जेव्हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करतो तर OTP कधी येतो तर हा व्हिडिओ बघा. ओटीपी जेव्हा तुम्ही रजिस्ट्रेशन करता OTP येते काय? लगेच ओटीपी येत नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणते OTP लगेच येते. याच्या साधारण घरचेच लोक लाईनीत आहे. हा हा हे काही मोठ्या घरचं लोक नाही 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 आज रजिस्ट्रेशन करायला OTP माग केला, कॉल केला तर 3 दिवसांना OTP येतो. आणि लाईनीमध्ये म्हणते सर्वसामान्य जनता आहे, कुठला गव्हर्नमेंट सर्कल मधला कुठलाही व्यक्ती नाही, व्यापारी नाहीये, कुठला दलाल नाही, कोणचा कार्यकर्ता नाहीये. मग विचार करा, तकलीफ कोणाला होऊन राहिली? सर्वसामान्य जनतेला होऊन राहिली. जेव्हा नोटबंदी केली होती तर सर्वसामान्य जनतेला तकलीफ झाली होती. आता गॅस सिलेंडरचं हे ढोमणं आलं त्या कारणावर सर्वसामान्य जनतेला तकलीफ होऊन राहिली. आणि फडणवीस साहेबांनी फक्त उन्नती भाषणामध्ये केली आहे, दुसरं काहीच नाही. हे सरकारच असं चुत्यानंदन आहे, नुसतं खोटं बोलू 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 नुसत्या पापड वेलून राहिलं. गॅसचा पुरवठा कधी खतम होणार नाही, रजिस्ट्रेशन करायला तकलीफ होत नाही, OTP लवकर येते. लाईना का मग ह्या येईन लाईना का टाइमपास करून राहिले का? इथे शेतकरी मजूर आहे, शेतकरी या लाईनीत लागलेला आहे. सकाळी 8 वाजतापासून लागते तर 10 वाजता सिलेंडर येते घरी, तो उपाशी तापाशी राहते. कुठले कुठले शेतकरी असे आहे की ते चूल पेटू शकत नाही. कुठले कुठले शेतकरी असे आहे की वावरातले कामं धामं टाकून बिचारा लाईनीत लागून राहिले. अरे विचार करायला पाहिजे या सरकारला. ज्या गॅस सिलेंडरनं गॅस असला म्हणजे आज घरी पोट भरल्या जाते, कारण अन्न कायच्यावर शिजवा हे समजून राहिलं नाही. शहरामध्ये राहणारे जे बिचारे मजूर वर्ग आहेत त्यांनाही तकलीफ होऊन राहिली. हे सगळं जे दाखवून दिसून राहिलं दृश्य तुम्हाला, हे सगळं दृश्य आहे दादा शेतकरी मजूरच आहे. याच्यामध्ये नुसते शेतकरी मजूर, कुठलाही गव्हर्नमेंट सर्कल मधला कुठलाही व्यक्ती दिसत नाही. गव्हर्नमेंट सर्कल मधला कुठलाही व्यक्ती दिसत नाही. आणि सर्वसामान्य शेतकरी हा लाईनीमध्ये लागलेला आहे. सकाळच्या 8 वाजतापासून लाईन चालू होते तर 10 वाजेपर्यंत लाईन चालू राहते. विचार करा तुम्ही. आणि हा माणूस म्हणतो फडणवीस की बा शेतकऱ्याला तकलीफ होणार नाही, सर्वसाधारण जनतेला तकलीफ होणार नाही, सिलेंडरचा साठा पुरेसा आहे, लाईन लावायची काही गरज नाही. मग हे लाईन काय हे बिनकामी लावून राहिले काय? शो काय येईल लाईन लावायचा? फडणवीस साहेबाला माझं एकच म्हणणं आहे, येईल शो काय लाईन लावायचा? येईल शो काय लाईन लावायचा? तुम्ही म्हणून राहिले हे गॅस सिलेंडरला लाईन लावायची गरज नाही. 10 वेळा तेच लावून राहिले. हे गॅस सिलेंडरला लाईन लागून राहिली, कुठपर्यंत लागून राहिली? पोटात अन्न नाही आहे. कोणकोणचे ते गॅस सिलेंडरसाठी लोक लाईनीत लागतात, कोणकोणचे चक्कर येऊन पडून राहिले. उन्हीचं टेम्परेचर म्हणा तर बम आहे, बिमार पडून राहिले. कारण जे गरज आहे, कारण तुम्ही लालूच लावून दिली. उज्ज्वला गॅस पाहिजे होता ना, उज्ज्वला गॅस सगळ्या महिलांना देऊन दिला आणि सगळ्याला सवय लावून दिली. आता हे जे जनता आहे ना, सवय लागली आहे जनतेला त्या गॅसची. त्या कारणामुळं काय करू शकता, जनता ही चूल पेटू शकत नाही. जनता बेश्रम आहे. तुमच्या नादी लागून तुमचा गॅस घेतला 100 रुपयात आणि आता ते लत लागून गेली आणि ते लत सुटू शकत नाही ना, कारण 2 काळ्या मोडू शकत नाही ना चुलीवर जनता.
पण कसं आहे फडणवीस साहेब, तुम्ही खोटे बोलून राहिले. खोटं बोलण्याचाही काही ना काही ठिकाणा असतो हो. एवढं खोटं बोलायचं नाही, कारण गॅस सिलेंडर कमी पडून राहिलं. मला सांगा, ओटीपी येत नाही, काही नाही. जे गॅस धारकापाशी सगळ्या गोष्टी आहे, तुम्ही ऑफलाईन करा ना हो. ऑनलाईन केल्यापेक्षा ऑफलाईन करा ना. रजिस्ट्रेशन ओटीपी मागता, ओटीपी येते 3 ते 4 दिवसानं. तो ओटीपी येईन तेव्हा त्याच्या घरची भाकर जाईन पकन. अरे भाकर कशी पकन? ओटीपी येऊन काही कामाचा नाही ना. सिलेंडर भेटन तेव्हाच ना. कारण किती लोक लाईनीत लागून राहिले. सकाळचे 8 वाजतापासून 7 वाजतापासून लोक लाईनीत लागतात, रात्रीचे 10 ते 12 वाजतात. विचार करा तुम्ही या गोष्टीचा. तुम्ही कधी लाईनीत लागले नाही, तुम्हाला कधी लाईनीत लागायची गरज पडली नाही. त्या कारणामुळे तुम्हाला हा दुःख नाही समजणार. जेले समजते त्यालाच समजते. कळलं का? फडणवीस साहेब, तुम्ही शेतकऱ्याच्या आणि मजुराचा अंत पाहून राहिले, नाळ पाहून राहिले. कुठपर्यंत हा शेतकरी मजूर वर्ग करतो. अरे ह्या लाईनीमध्ये कुठलाही गव्हर्नमेंट सर्कल मधला व्यक्ती नाही आहे, कुठलाही मोठा कर्मचारी नाही आहे. सगळं सर्वसाधारण शेतकरी आणि मजूर वर्ग आहे, दुसरं कोणीच नाही आहे. समजलं का? आणि तुम्ही म्हणता गॅसचा तुटवडा पडणार नाही, हे पडणार नाही, ते पडणार नाही. सगळे तुम्ही भाषणामध्ये तरक्की केली, पण वर्ग मजूर आहे, शेतकरी मजूर आहे, त्याच्यासाठी काहीच नाही. अरे तुम्ही स्टॉल लावा ना. अजून दुसऱ्या ठिकाणी एजन्सीकडे जे गॅस सिलेंडरचे एजन्सी ओपन केलेले आहे गावागावामध्ये, त्याला गॅस पाठवा ना, सिलेंडर पाठवा ना. हे कधी होणार नाही. नाही, तुम्हाला कसं आहे, गर्दी झाली पाहिजे ना. अरे ह्या कधीही जिंदगीत कधीही सिलेंडरसाठी कधीही लाईनीत लागले नाही. आता लाईनीत लागून राहिलं. कळलं का? हा व्हिडिओ लाईक करा, त्याचा चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका. शेअर झाला पाहिजे. जय जवान जय किसान.